दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालं। त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं। पुढील 4 ते 5 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अकोला जिल्ह्यासाठी पुढचे 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला। दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याचा अंदाज आहे। येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या चौकुळ गावात मुसळधार पाऊस कोसळल्यानं घटप्रभा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानुसार चौकुळ गावात पाऊस कोसळला तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळालं। धाराशिव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। कळंब, तुळजापूर, उमरगा, वाशी, भूम तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। कळंब तालुक्यातील कळंब लातूर रोडवर खडकी येथे पर्यायी रस्ता वाहून गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।